झोका उंच माझा झोका वागू नको लागू नको. जस्ट रिसेंटली आमची एंगेजमेंट झाली त्यांची एंगेजमेंट तो भेटली. जल्दी जल्दी से आवरो भैया हमको जाना है. यार थांब 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 इकडे 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 इकडे. भारी दिसतोय बाबा, भारी दिसतोय ना, चांगलं दिसतोय ना. माझे नाव पूजा आणि माझं नाव मंगेश आहे आणि पाट्या गाडी पुढे गाडी उचलाय आल्यात पाट्या. आपली गाडी पुढे घे. कसली बेकार उचलणार आहेत गाडी, कसली पोरगी हसती. 2 मिनिट थांब. नमस्कार मंडळी, माझं नाव रोहित आणि स्वागत आहे तुमचं आपल्या द सोल रोहित या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा विषय असा आहे की आपण आज कुठं भटकंतीला नाही चाललो. आज आपण चाललोय एका शूटसाठी. माझ्या एका मित्राचं प्री-वेडिंग शूट आहे, म्हणजे कपल आहेत ते, माझ्या ग्रुप मधलेच आहेत. तर त्यांचं शूट आहे, तर आम्ही त्यासाठी चाललोय. तर माझ्यासोबत आज आहे, आपल्यासोबत प्रत्येक व्हिडिओ मध्ये असतो तो रोहन. मेन म्हणजे जाता जाता आपल्याला एक रिसेप्शन आहे, तर त्या रिसेप्शनला पण जायचंय. मित्राचं रिसेप्शन आहे, त्याचं लग्न झालंय, त्याला भेटायचं आणि मग आपण पुण्याला निघणार आहे. तर आपलं काय काम आहे अजून पुण्यामध्ये, ह्याच काम आहे पुण्यामध्ये. एफसी रोडला पण जायचंय. हसू नको, मोकळ्यात नाही घाण करायची. तर एफसी रोडला ह्याच काम आहे, ह्याच्याच पॅन्ट चेंज करायचे, त्यामुळं लवकर पोहोचायचं आपल्याला. रोहित ह्या गोष्टी ब्लॉग मध्ये नव्हत्या बोलायच्याच आहेत मला, त्याच बोलायच्या. रोहित ह्या गोष्टी फक्त ब्लॉग मध्ये नाही बोलायच्या. नाही बोलायच्यात मला, त्याच बोलायच्यात. ह्याच्या पॅन्टी एफसी रोड वरून, पॅन्टी नाही सॉरी, ह्याची पॅन्टी हो पॅन्टी, ह्याची पॅन्ट एफसी रोड वरून चेंज करायची तर एफसी रोडला पण जायचंय. तर आपण डायरेक्ट निघूया. आपण काही मोठं व्लॉग नाही करू शकत, कारण आपल्या DJI Action 2 ला माईक काही सपोर्ट करत नाही. त्यामुळे आपण डायरेक्ट एफसी रोडला थांबणार आहे. आपण एफसी रोडला नाही, पहिल्यांदा रिसेप्शनला थांबणार आहे. रिसेप्शनला थांबून आपण 5-5 सेकंदाच्या बीटवर आपण डायरेक्ट पुण्यात पोहोचणार आहे एफसी रोडला. असाच काही विषय असणार आहे, बाकी काही नाही. बाकी आपल्याला बघू रस्त्यात काय होईल ते जाईल. परफ्यूम घेतलाय. कशाला परफ्यूम बघायचंय का तुला? कुठे बघ बघू बघ तरी मस्त आहे. इकडे दे, इकडे दे. अरे इकडे दे ना, इकडे दे. काय डिकोस्टा? त्याचं नाव काय येतो, काय नाव येतो? लेटेस्ट न्यूज आहे, येतो लेटेस्ट न्यूज आहे. त्याचा परफ्यूम आणलाय चोरून. मस्त आहे, वास चांगला येतोय, काय विषय नाही. काय अजून आम्ही घेतली कॅमेरा बॅग. हे आहे आमची कॅमेरा बॅग, हेमलेट, आणि ही ह्याच्यात सगळे कपडे आहेत आमचे. ओके चलो हा चलो. रिसेप्शन चालू असेल ना? हा चालूच आहे रिसेप्शन. चालू नसलं तर मोकळं अगोदर त्यांनी मला चालूच आहे. मी रिसेप्शन मध्येच होतो भावा, चालूच नव्हतं म्हणून मी इकडून निघून आलोय र. मी जीवलो मी नाही तिथं. अरे बेकार आहे. सकाळी मला म्हणलेला तू की जेवायचंय, म्हणजे मी जेवून येणार आहे. मी येणार, त्याला विचार की मी म्हणलं रोहन मी सोबत येतो, त्यामुळे तुला जेवाय भेटला नाही. एवढं लक्षात ठेव की मला सोडून गेला. अरे तो असं पण जेवणारच नव्हता तिथं बाळा. तू शुद्ध शाकाहारी आहे, मी शुद्ध मांसाहारी आहे. जाऊ दे. तर चला आता रिसेप्शनला. ओके ओके निघूया. चलो. हा एक रॅपर आहे, एक मन काहीतरी चांगलं सुरुवात तरी करू. मन काहीतरी चांगलं चांगलं म्हणते काहीतरी. एक कडवं होऊन जाऊ दे, फक्त एक मस्त मध्ये एक कडवं होऊन जाऊ दे. एक असं हा चांगलं म्हणू का? चांगलं म्हणू का? चांगलं म्हण, गाण नको म्हणू. मन चांगलं, चल पटकन म्हण. शिकतोय मी पुस्तकातून पुढे जायचे पायरातून पास्ट मध्ये खचून नाही राहू शकत. अंधाराच्या रस्त्यावर नाही जाऊ शकत. अंधाराला दिव्याची गरज आहे, तशी चितेला आगीची गरज आहे. सगळ्यांची मंजिल एकच आहे, खोट्याला शाबाशी खऱ्याचं मरण आहे. चल तिकडे तोंड कर. तर चला निघूया डायरेक्ट. चलो. काय जळलं? खरं जळलं म्हणलं, खरंच जळलं काय? थांब, दूर निघायला लागलाय गाडीतनं. अरे ते गरम झाल्यामुळे, गाडी थोडी गरम झाल्यावर, रंबा थोडी गरम झाली ना, त्यामुळे तसा सीन झालाय. आम्ही आलो रिसेप्शनला, जिथं एका मित्राचं रिसेप्शन आहे, त्याला भेटण्यासाठी. त्याला भेटून आपण निघणार आहे लगेच. लाईट काय येत नाहीये, त्यामुळे चेहरा काय आमचा दिसणार नाही.
असा पण ह्यो काळा, ह्याची काय दिसला नाही दिसला ह्याचा काय फरक पडत नाही. बाकीची पण मित्र आमची आहेत जरा बघतात आमच्याकडं. ठीक आहे, पहिल्यांदा आपण त्याला जाऊन direct भेटू. चल भेटू. आणि इथं चालू आहे फोटोशूट मस्त मध्ये. हे आहे ते आजचं कपल, काळा माणूस, हे बाकीचे मित्र बसले तिथं. लेट येण्यामागचं एक कारण आहे भाई, कोण नसतं आपल्याला बघायला. लेट येण्यामागचं कारण कोण नसतं आपल्याला बघायला. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. झालं फोटो घ्यायचा. झाले भेटून आमचं आता. एवढंच भेटायचं होतं थोडं. अरे काय काय माझे असे मित्र भेटलेत ना, क्वालिटी असले भारी मित्र भेटलेत. रुपेश दरेकर हा माझा एक मित्र आहे. नमस्कार. नमस्कार. पुढं काहीतरी बोल की. तर हा आपला भाऊ आहे. तुम्ही ब्लॉग्स, रील्स शेअर करा, सबस्क्राईब करा. अरे ग बाबा, एवढा नको बघा. जेवण झालं का? हा जेवण झालं. नाही ओर का मग? नाही जेवण करून आरतीवर मग वेज आहे ना मग आपल्या कशी. तरी पण पोर. नाही चल तरी पण चल ना बघ. अरे भावा शूट आहे मला आत्ता 6:30ला. शूट आहे मला 6:30ला. हा जेवण करून जा. अरे खाऊन आलोय मी 6:30ला. शूट जेवल्याशिवाय जर गेला का नाही मी ही पब्लिक जेवढी बघते का नाही ही सगळी आपल्यापाशी थांबणार आहे. आता सांगतो. हा एक दुसरा मित्र आहे माझा, प्रतीक पवार उर्फ आटू. चलो बाय बाय. पीस प्लीज. बाय बाय. येऊ का? पुढे त्यामुळे मला काय बोलतंय हे नाही. काय नाही. तर आम्हाला काही 6:30ला वगैरे शूट नाहीये. आम्हाला फक्त लवकर पोहोचायचं एवढंच आहे. त्यामुळं सॉरी रुपया. जेवला का? आता डायरेक्ट आपण निघणार आहे. बघू आपण मध्ये अजून एक स्टॉप घेणार आहे. आपले स्टॉप लय होतात त्यामुळे तिथं थांबल्यावर बघू. वीर डॅमला स्टॉप घेणार आहे आपण. तिथं थोडं शूट करायचंय. मग आपण पुण्याकडे निघणार आहे. तर आणि हा मला पण काढायचे फोटो. काढायच्यात फोटो. ती बी जगत हेल्मेट घालून डायरेक्ट तिकडं पोहोचू आणि फोटो काढू. चलो. निघता आम्हाला भेटलेत बारकी पोरं. का आलाय तुम्ही इकडे? थांब. हाय. हिंदी बोलतो तुम्ही. युट्यूबर नाही. अरे असं नसतं माझं. हाय म्हणा फक्त. हाय करा सगळ्यांनी. हाय बाय सगळ्यांना. वैसा नाही करणे का रे ब्रो. ऐसा करो. बाय 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 बाय. लाईक करना. हा लाईक. करना. मैं स्प्राइट पिऊ का तुम्हाला? चल तोंड लावले सगळ्यांनी. चल बरं राहू द्या नका तुम्ही. तोंड लावले तुम्ही. आईडी बोलो. 10 रोहित देखो आगे. यूट्यूब पे है. हाँ ये मार के देगा. भैया आवाज बहुत दाने का. नहीं रे भाई. आता चॅनल आहे और मेरा भी चॅनल दे तो. स्वतःच प्रमोशन करतोय. हे रॅपर आहे. दाखव प्रमोशन कर. ए यार बाद में मत देख. अभी देख. लाइक कर. अब ये गुलाब डालते. हाँ डालते नहीं. चलो निघू. बाय बाय सगळ्यांना. बाय बाय. I've been dreaming on in my head like I've seen it. A life worth living is a life with. तर हा आमचा दुसरा स्पॉट म्हणजे वीर डॅम. थांबलोय जरा. आम्हाला पण शूट करायचंय थोडा वेळ. हा शूट म्हणजे फोटो काढायचे. माझं पण दोघांचा फोटो काढायचे. त्यासाठी थांबलो एक 5-10 मिनिटं. आम्ही शूट करणार एकमेकाचं. इथं आपली रंबा उभी केलेली आहे. ही आहे आपली रंबा. थोडं शूट करणार आहे. गाडीसोबत पण मला शूट करायचं होतं. कशी दिसते? भारी दिसते ना रोन्या? कशी माझी रंबा? मस्त आहे ना. तरी तर वीर डॅमवर थांबलो होतो. आमचं शूट करायचं आता आम्हाला. ते आपण ज्या देवाला मानतो ना, म्हणजे मी कृष्णाला लय मानतो. म्हणजे आता नाही सांगू शकत किती मानतो, पण एकदम ती मूर्ती डायरेक्ट पाण्यातच दिसली मला. एवढं भारी वाटलं ना. दाखवतो मूर्ती दाखवतो तुम्हाला. हे बघा ती इथं मूर्ती आहे. इथं मी तुम्हाला मोबाईल मधली व्हिडिओ ऍड करून दाखवतो. असली भारी दिसते ना मूर्ती इथं पाण्यामध्ये. करूया शूट. एक
5-10 मिनिटं शूट करणार आहे लगेच निघणार आहे. आम्हाला पण भरपूर उशीर झाला आता म्हणता भरपूर उशीर झालाय कारण रस्त्यामध्ये गाडीची हवा पण कमी झाल्या का वाटत त्यामुळे थांबून पहिल्यांदा हवा भरली. And I'll do what I love till my heart stops beating. I'm feeding this demon. झाले आमचं शूट करून आणि म्हणता बराच वेळ गेलाय तर आता आपण निघतोय डायरेक्ट. आता FC रोडला जाणार आहे पहिल्यांदा आणि मग जाणार आहे आपण पुनावळेला. माझ्या व्हिडिओ लय भारी आलेत. थांब इकडे ह्याच्या आय घाले नाही सॉरी म्हणून मी तुझ्या लका ब्लॉग मध्ये शिवाय देत नाही तुम्हाला शिवाय देतोय. तर ह्याचे व्हिडिओ भारी आल्यात आणि ह्यानी माझा फोटो काढलेला एकदम दलिंद्र आल्यात काही विषय नाही तरी पण ऍक्सेप्ट करतो मी ती गोष्ट. पण माझा फोटो व्हिडिओ लय भारी आल्यात तुम्हाला जर बघायचं असेल कारण मी फोटोग्राफर आहे ना. तुम्हाला बघायचं असेल नाही RX_RONN करा नाहीतर फॉलो. इथं आपलं पण चॅनल आहेच आपलं आयडिया आहे द सोलो रोहित इथं देतोय भाऊ ह्याचं पण तुझं पण प्रमोशन ह्याचं RONNN RXRONN ह्याचा आयडिया आहे. माझं द सोलो रोहित आयडिया आहे जे आपलं आयडिया आहे स्वतःचं. तर त्याच्यावरती माझे पण फोटो बघा जे ह्याने काढलेत आणि ह्याच्या पेजवर बघा जे मी काढलेत. बघा थोडं कम्पेअर करा तुम्हाला कसं वाटतं सांगा मला. ठीक आहे तुम्हाला नक्कीच आवडतील. तुम्हाला नक्कीच आवडतील ह्याचे फोटो कारण मी काढलेत असा विषय. कारण माझे तर नाही आवडणार कारण ह्याने काढलेत. काय विषय नाही चला निघूया डायरेक्ट आता. Got a taste, can't erase bitterness in my face. Work a job every day till your dreams fade away. Like आता पोहोचलोय आम्ही FC रोडला ह्याच्या पॅन्ट्स रिप्लेस करायला. जायचंय कुठं आणि घ्यायची पण जायचं कुठं. आज काही एवढी गर्दी नाही ना पण तिथं मागं माहीत झालंय म्हणून आज गर्दी नाही. कुठं माहिती FC रोडला कुठं जायचं इथं आज जायचंय. ओके क्या क्या है भाई आपके पास क्या क्या है दिखाओ. नहीं उसका पैंट रिप्लेस करना है. रोहन हाँ भैया क्या बोलना चाह रहे भैया. काय पाहिजे काय पाहिजे ह्याच्याकडनंच घेतलेलं ना त्यांच्याकडनं का. हेमलेट घे ना आपलं पकड चल. भाई हमारे पास सब कुछ है आ जाओ. इसीलिए तो हम आपके पास आए हैं. आपके पास सब कुछ सांगो टाइट हो रही है वो ब्लैक एक साइज कम दिए. थोड़ा बड़ा दे दो. साइज किती होती तुझी. हो जाता है खाते में हो जाता है. नहीं साइज ही 28 आई कोणाची बाकी और 30 और ब्राउन एक दे दो. और सब आ गया. सब आ लेके गया. ना उसके लिए सब आ गया. इसमें एक बड़ा दे दो और एक इसी साइज का ब्राउन दे दो. तो क्या गुलाब हाँ इसमें बड़ी साइज चाहिए क्या छोटी साइज. आने का बनाते रहने का बना के डालते रहने का मेरे समूह. जब भी आता हूँ इनके पास ही आता हूँ. जल्दी जल्दी से आवरो भैया हमको जाना है. बैटरी खत्म होने लगी है. आई कलर घेतल्यात क्वालिटी झाली पॅन्ट पण घेऊन. दाखवू नको किती बिल करतोय ती. किती करतोय बिल सांग की डायरेक्ट किती बिल करतोय. 5 लाख. घे पटकन झाले. आणि बाळा गेल्या वेळेस मी 4,500 शॉपिंग केली 10 मिनिटात. तुम्हाला जरा चांगलं कुठे झाला प्लॅन. अजून एक प्लॅन म्हणला की आम्हाला घ्यायच्यात शेड्स. आता भारी शेड्स घ्यायच्यात. आता त्यात माझा कॅमेरा पडलाय बंद बॅटरी झाली लो काहीच करू शकत नाही. माहिती का चल मला गिफ्ट करतोय ना. मला एक तुला एक मी रोहन मला गिफ्ट करतोय. हा शेड्स गिफ्ट करतोय रोहन मला. शेड्स सोड मी जिथून टी शर्ट घेतलं का नाही तिथलं टी शर्ट बघितलं का नाही हे फॅन होशील फॅन. नाही मला शेड्स गिफ्ट कर बाकी नको काय करू. एक शेड्स मी तुला गिफ्ट करणार आहे आणि एक शेड मी नाही तुला गिफ्ट करणार. मग त्याला काय झालं मग माझं मी घेतो तुझं तू घेणार. तर भरपूर सारी माणसं थांबलेत. तोंडाकडे बघते सगळे तोंड आम्ही एलियन असले का FC रोडवर 2 एलियन असले का आमच्याकडे सगळे तोंडाकडे बघतात. कुठे शेड्स भेटतात बोल पटकन. चल ना भाई.
पान पण भारी इथं येताना पान खाऊ रे चॉकलेट नको हे यार थांब 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 इकडे 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 ये. इकडे 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 तर इथं आम्हाला काहीतरी दिसलंय स्टॅच्यू आहे स्टॅच्यू एक मिनिट जा बरं काय असेल ते असेल भारी आहे एक फोटो पण काढू आपण आता एक मिनिट रोन्या हे बघा ना कसं चांगला वाटतोय असला होता की माझा भारी वाटतोय ना भारी वाटतोय का सांग ना हा हो भारी वाटतं काय रे बाई भारी दिसतोय का बाबा भारी दिसतोय ना चांगला दिसतोय ना नाही 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 तसली नको अजिबात त्यांनीच फक्त गॉगल घेतलाय मी नाही घेतला मला तो गिफ्ट करणार होता नाही केला नाही होता येते ते मत करणं तर गेलो आम्ही शेड्स घ्यायला विषय असा झाला की कॅमेऱ्याची बॅटरी झाली लो काहीच करता आलं नाही तिथनं लगेच निघून आम्ही आलोय ज्यांचं उद्या प्री वेडिंग आहे आम्ही त्याच्या फ्लाईटवर जाणार आहे म्हणजे माझ्या मित्राच्या तर तो आता येतोय तो इकडे मॉलला गेलाय तो आला की आम्ही लगेच पहिल्यांदा जेवण करायला जाणार आहे आणि मग फ्लाईटवरती जाणार आहे तर आता तो येतोय म्हणून आम्ही थांबलोय वाकडमध्ये त्याची अजून शॉपिंग चालली आहे त्याला फोन केला तो म्हणला 10-15 मिनटं लागतील तो आला की आपण निघणार आहे आणि एवढा ताप झाला आहे ना एवढा कंटाळा दोघांच्या दोन्ही बॅग आहेत मोठ्याच्या मोठ्या बॅगा घेऊन बसलोय निवांत लय की निवांत बघतोय खरंच लय अंग दुखतंय बॅग एवढी मोठी आहे ह्या बॅगेत कॅमेरा आहे मॅकबुक आहे सगळंच आहे माझं पूर्ण सेटअपच आहे ह्याची पण बॅग मोठी त्यामुळे भरपूर इरिटेशन झाले आज जाऊ दे मस्त हायवे मागं गाड्या बिड्या चालल्यात नुसते धूळच धूळ आणि नुसती धूळच धूळ भूक लागली यार म्हणले खरंच भूक लागली सकाळपासून फक्त थोडंच खाल्ले फक्त नाही थोडंच खाल्ले असं पोटभर खाल्लंच नाही भूक लागली तर हे आहेत माझे 2 पुकी फ्रेंड्स ज्यांचं उद्या प्री वेडिंग आहे हाय माय पुकी फ्रेंड हाय माय पुकी फ्रेंड हाय करा हाय होय ना तुझं आई बरं कुठं जायचं जेवायला गाडी तुम्ही ती घ्या नाही आपल्या ऐक ना. जमत नाही 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 तुम्ही ती घ्या गाडी कारण नाही. ऐक ना भावा ती गाडी जमत नाही. मला मागं बसायचंय कारण मला ब्लॉक घ्यायचा आहे विषय काय आहे तो त्याला ती गाडी चालवता येणार नाही ट्रॅफिक मध्ये ह्याला ही झालं मला पण नाही येणार तेव्हा तो प्रॉब्लेम आहे ना तो तर लय पुकी आहे ती मला माहिती त्यांना ती गाडी दिली तू ही गाडी घे आता मी माग बसणार आहे म्हणून ही गाडी दिली आहे तुला नाही बाबा काय घेतलंय काही नाही चल मस्त आहे चला तर नेहमीप्रमाणे आम्ही आलोय केसरदा ढाब्याला नेहमीप्रमाणे म्हणजे सेकंड टाइम आहे माझा हा थर्ड टाइम माझा झोका उंच माझा झोका भारी वाटतोय ना झोका आधी तिथून झोका घेऊ झोका धक्का द्यायला ये चल फिरती आधी ते आद्या एवढा पण फ्लो मध्ये जाऊ नका आद्या भैया हाय करूया हाय करू रोटी वाढते हाय करू एक हात तर मस्त मध्ये जेवण करून झालेलं आहे आमचं आणि आम्ही आता चाललोय पान खायला बर आता आमच्यातली एक फुकी चालली आहे तिच्या घरी तर आम्ही आता पोहोचलोय जेवण वगैरे करून आदित्यच्या फ्लॅटवर ह्याच प्री वेडिंग आहे उद्या त्यामुळे त्या फ्लॅटवर आलोय नेहमी पुण्यामध्ये आलो त्याच्याच फ्लॅटवर येतो मी लिफ्ट येते का लिफ्ट खालीच आहे मस्त लुळुका लिफ्ट मध्ये एवढी झोप आली मला आता आपण हा व्लॉग इथंच थांबवूया म्हणजे हा व्लॉग असाच कंटिन्यू आपण उद्या करणार आहे तर आपण उद्या सकाळच भेटू बरोबर आहे लय झोप आली जेवण पण मजबूत झाले तर हा याचा फ्लॅट आहे तर आपण भेटूया डायरेक्ट उद्या सकाळ शूटला जाताना बाय बाय 12 hours later. गुड मॉर्निंग आपल्याला काय असतं
लिफ्ट आली का? कुठली लवकर येईल त्यातल्या ही लवकर यायला तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आम्ही चाललोय आता ब्रश आणायला. ब्रश केलाय मी. ब्रश केलाय मी, चाललोय ब्रश आणायला. माझा ब्रश घरीच विसरलाय त्यामुळं. आणि ह्यांनी चांगलं आउटफिट वगैरे शूटला जायचं आणि चांगलं आउटफिट घातलंय. मस्त आउटफिट आहे एकदम. पण चप्पल एकदम भेगाऱ्यासारखी घातलीये. ही चप्पल बघू शकता तुम्ही. तर आम्हाला जायचं होतं ग्राउंड फ्लोअरला. आम्ही चुकून 6व्या फ्लोअरला आलोय. एकदम कसलं वातावरण झालंय बेकार. मस्त वातावरण झालंय. चांगले कपडे, बेकार चप्पल. शूज घालायचा कंटाळा आला होता मला. म्हणजे तसे आम्हाला 2 काम आहेत. ह्याचा शर्ट इस्त्री करायचा आहे, मला चहा प्यायचा, ह्याला चहा प्यायचा आहे, मला ब्रश करायचा आहे अजून. त्यामुळे मी ब्रश करायचा आलोय आणायला. ही 3 कामं झाली आमची. कचकन कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली. आमचा आजचा शूट डे. पण आमची जी आम्हाला घेऊन जायला जो गाडी घेऊन येणार होता जो आमचा मित्र, त्याचा पप्पा अडकलाय लिफ्ट मध्ये. तो बसलाय पप्पाला लिफ्ट मधनं काढत. अजून त्याला यायला तासभर आहे. त्यामुळे आम्ही निवांत सगळ्या गोष्टी चालल्यात आमच्या. शूट होता 7 वाजता. शूट होता 7 वाजता. आता वाजलेत 11. 12 दुपारचा शूट. निवांत फिरायला चाललोय आपण. काही विषय नाही. मी सगळ्यात आधी उठलो. इस्त्री करायचं होतं, अर्जंट पाहिजे होतं. अर्जंट भेटेल करून. गलती मेरी नहीं थी, कहा गई थी क्या पहना था. गलती मेरी नहीं थी, कहा गई थी क्या पहना था. बलात्कारी हो तुम. भैया ब्रश यार लयच महाग आहेत ब्रश. भैया थोडा स्वस्तात नाही ब्रश. 1 दिवस घासण्यापुरता. गरीबी 1 दिवस घासायचा अरे. 30 वाला आहे. हे लयच कलरफुल आहे. घासताना फील नाही येणार. ब्रश न करताच जिम जाम खालो लेलो मजा. मला फक्त तूच आवडते, दुसरं कोण नाही आवडत. हे लय खोटं वाक्य आहे. हॅलो. तर आम्ही आता गेलो इस्त्रीचा शर्ट आपलं गेलेलो. सॉरी. तर आता आम्ही गेलेलो पुण्यात आलोय ना. तर आता आम्ही गेलतो काय शर्ट इस्त्रीचा इस्त्रीला टाकलेला शर्ट आणायला. तिथं बाबा आमच्या कॅमेऱ्याला बघून म्हणले बॉम्ब आहे का. आम्ही म्हणलं आमच्या आयुष्यात बॉम्बची लय कमी. आमच्या आयुष्यात लय कमी बॉम्बची. आम्ही दिवाळीतला बॉम्ब सोडून काहीच फोडलं नाही आतापर्यंत. काय म्हणता काका? लय केलाय पण फळच भेटत. नुसतंच सबर चाललाय, फळच नाही. आयुष्यात आशा करू नका. तर आता जाऊया पटकन. सगळं घेऊन आलोय. महत्वाचा कॅमेराला चार्जिंग करायचं. हा महत्वाचा आमच्या कॅमेरा पण चार्ज करायचा आहे. तर जाऊया आता सगळं आवरून शूटला निघूया. तो पप्पा निघलाय का नाही त्यांचा. ते पण बघ राहते त्याला. निघलं तर निघलाय का तो घरला. तर तेव्हा आला की लगेच आपण शूटला निघणार आहे. तर भेटूया डायरेक्ट शूटला निघता. A few moments later. सगळं रेडी झाले आता. आवरून झाले. सगळ्यांचं आवरून झाले. इथं बसले ते गेम खेळत.
30 वर्षाचा पोरगा गेम खेळतोय, बाकी 17-18 वर्षाची पोरं बघत बसल्यात. तर मस्त मध्ये आवरून वगैरे झाले आमचं, खरंच मस्त दिसतोय. तर आमचं झालंय आता आवरून, आम्ही आता चाललोय शूटला. आणि जो आमचा मित्र आहे ज्याचा पप्पा लिफ्ट मध्ये अडकलं होतं तो आलेला आहे आता. तर काय झालं होतं प्रतीक, मला सांग बरं. काय लिफ्ट अडकली होती. कसं पप्पा कसं अडकलं होतं? ते आतमध्ये नव्हतं ना मी. तर निघलं का बरं, काही विषय नाही. अडकून देत जाऊ नको रे पप्पाला अडकवतो. मग अशी बेकारागत चप्पल घातलेली RX ने, आता मस्त आता बेकारागत शूज घातलाय, पण बेकारागत घालणं हीच कॉन्स्टंट. तर आता इथं आदित्य रेडी झालाय, तिकडे बाकीचे रेडी झालेत, म्हणजे जी पोरगी आहे ती रेडी झाली. तर आम्ही पहिल्यांदा तिकडेच जाणार आहे. रक्तपिसाची रेडी झाली. रक्तपिसाची रेडी झाली आहे असं याचं म्हणणं आहे. त्याच्या मनातलं ओळखतो मी पुढे बसणार रे, माग बसा, बस माग थोडा वेळ. आलो सगळे आलो. Yeah. Thank you. Wow, Rohit, you are so smart. Looking so nice. Yeah. Could you please make one English vlog? Yeah. I will make, bro. I will make. Okay. What will you make? English vlog. एवढंच इंग्लिश आहे. ओके, सॉरी, थँक्यू. मराठी चॅनल आहे यार आपला, मराठी चॅनल. आपण मराठीतच ब्लॉग बनवायचा. आपल्याला इंग्लिशची गरज पण नाही. इंग्लिश येत नाही ते वेगळा गोष्ट आहे. इंग्लिश येत नाही यार, काय भारी वाटतोय तो माणूस बघ. त्याला म्हणतात खरी मजा. इंग्लिश येत नाही म्हणजे नाही येत हो बाबा, नाही मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो मला नाही येत. बस एवढं पण नाही इज्जत निघली तर काय एवढा तू किती वेळा पण मला नाही येत इंग्लिश किंवा काय गर्वानी निघली वागू नको ग बाई माझ्या दादाला लागू नको. गुलाब पण मस्त आहे. झाला आमचा बुके घेऊन. आमची गाडी आता क्रेनने उचलली असती. आय लव्ह यू प्रतीक. लग्न झाले माझं. रिजेक्शन. पोरं बी रिजेक्ट करायला लागले जगे तुला. फायनली आज प्रतीकने पण रिजेक्ट केलं. आदित्यला तर करूच नको, जीव देईल तुझा. आय लव्ह यू आदित्य. आय लव्ह यू RX. अरे एक वेळेस तिने घेऊ दे, तू येऊ नको. तुझं लग्न व्हायचंय अजून, माझं झालंय, काय फरक पडत नाही, माझ्या घरीच राहणार आहे. ह्या बिचाराचं बी व्हायचंय अजून. समान की मला. आय लव्ह यू RX. थँक्यू. घेतलं त्याने. भरपूर ऊन पडलंय, निघायचं होतं सकाळी पण ह्यांचे पप्पा अडकले होते लिफ्ट मध्ये, त्यामुळे आम्हाला निघायला 1 वाजलेत. असा विषय झालाय, बाकी काही विषय नाही. तर लगेच निघणार आहे. ते पण तिकडे मेकअप करत होते. श्वेता त्यांची सगळ्यांची तुम्हाला ओळख करून देतो एका जागी बसल्यावर. मी अजून ओळख नाही कोणाची करून दिली. सगळ्यांची एका जागेवर बसलो की मस्त मध्ये ओळख करून देतो. आलेत ते लोक. ही दोस्ती तुटायची नाही. माग टाक डिकीट. नाही बसलं. टक्की माग आहे की जागा. माग टाक ना, माग ठेव ना. माग तुला लय टाइम भेटला लय दिवसात ना. हॅलो पुकी. बर चला निघायचं. खायला कुठं थांबायचं? पहिल्यांदा खायला थांबायचं. कसं वाटतंय? मागचं नीट कर. मेकअप करायला तास लावलाय. हे असली पांढरी फुलं का आणली? तिथे तेवढीच होती पांढरी. बघ याला कळालं काय. इरिटेट झाली खूप दिवसात. नाश्ता मी काय म्हणत होतो, मुळशी रोडला असलं कुठेतरी. ऐक की. हा बोला. भूक लागली, खायला जाऊ पहिल्यांदा. इथून घाल. कोणाला? आम्हाला सांगते का?
त्याचा पप्पा अडकलेला गाडी लिफ्ट मध्ये पप्पा अडकलेले त्याचं म्हणून लेट झालाय. लिफ्टने धरलेलं पत्या पप्पा. लाईट गेली का? लिफ्टने धरले. किती वेळ होते? अर्धा तास. अरे भूक लागली. काहीच खाल्लं नाही. काहीच खाल्लं नाही. काय खाल्लं? सकाळपासून चहा पण पिलो नाही. तुला उपास मारायची सवय आहे. पाणी पिलं पाणी मी पिलो. पाणी दिलं नाही रे. तर आलेत सगळे आमचे म्हणजे जे आज ज्यांचा आज प्री वेडिंग शूट आहे ती श्वेता ती पण आली आहे. तिच्यासोबत तिची मैत्रीण आली आहे तिची ती नेहा. आणि तुझी नाही. माझी नाहीये कोणती. माझी बहीण आहे ती. ह्या दोघी माझ्या बहिणीच आहेत. जस्ट रिसेंटली यांची एंगेजमेंट झाली. ऍज अ एंगेजमेंट त्यांना बायकोचं पण नाव SUV सेव्ह केलंय म्हणजे गाडीचं नाव दिलंय. बायकोला नाव SUV दिलंय. काय बायको काय रोज बघतच नसेल मोबाईल दाखवतच नसेल बायकोला तू. यार 2 मिनिट थांब. तर आम्हाला एक चांगलं हॉटेल दिसले. हॉटेल राजमहाल म्हणून थांबलोय तिथं नाश्त्यासाठी. तर आता तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देतो. म्हणजे हा आहे प्रतीक. ह्याचं वय आहे 30. ह्याचं फक्त वय मी एक्स्ट्रा सांगतोय कारण बाकीच्यांचं कोणाचं वय सांगणार नाही कारण आमच्या सगळ्यांच्यात हाच मोठा आहे. ही आहे माझी 29. ही आहे नेहा. हात तरी दे. ही आहे नेहा. ही आहे श्वेता. हा आहे आदित्य. हॅलो. आणि हा आहे माझा मित्र रोहन. हे जे आहेत ना हे सगळे ते माझे 7 ते 8 वर्षापासून मित्र आहेत. एकाच कॉलेजमध्ये होतो सगळे. एकाच ग्रुपमध्ये होतो. नाश्ता पण आलाय. भैया नाश्ता लेके भी आए. मिसळ पाव है सबको कोल्हापुरी स्पेशल. अभी नाश्ता करते और निकलते. हिंदी नाही सॉरी हिंदी नाही. पापड़ भी आया है उसमें. नया है वो. घे. सगळ्यांना मिसळ मागवल्या होत्या. ह्या एकट्यानेच वेगळं घेतले कारण ह्याचं वय 30 आहे. तर आमचा नाश्ता बिष्टा झालेला आहे. मजबूत नाश्ता झालेला आहे. आम्ही आता ऑन द वे आहोत. पुढं ऑन द वेच आहे. सकाळपासून ऑन द वेच आहे. माझ्या बायकोचं नाव नाही माझे नाव पूजा आणि माझ्या नवऱ्याचं नाव मंगेश आहे. आणि चांगलं नाव सुचवा. कमेंट मध्ये टाकलेलं मंगेश. कसं वाटतं नाव बघ की पोराला कसं वाटेल आपलं नाव पुंगेश ठेवलं. मंगेश टिंब टिंब. पाय तिकडे लहानपणी आपण म्हणायचो चुंगेश. आता मिसरी बंद करू. गाण माशी होतो तोंडाचा. तो माझी घासेल मी त्याची घासणार. अशी हो घाशी. मेकअप उतरून तर आम्ही आता आलोय पहिल्या लोकेशनला. म्हणजे आता माग तर सगळं हेच झालंय खराबच झालंय. उन्हामुळे सगळं लोकेशन खराब आहे आता सध्या. आहे बऱ्यापैकी जागेवरती थोडं हिरवं गवत आहे. इथं लास्ट टाइम एक शूट केलं आम्ही. म्हणजे ते पण माझ्या ग्रुप मधल्या ज्या का कपलचं होतं. आता पण सेम लोकेशनला आलोय आम्ही. पण आता हे लोकेशन भरपूर बदललंय. मेन म्हणजे ऊन आहे. बघू आता कसं शूट होतंय. नाहीतर आम्ही लगेच दुसरं लोकेशन पण आपण बघणार आहे. आणि हे काय कुठे ए यार इकडे आहे ना. मागच थांबले होते दोघं सुसू कराय. कसं वाटतंय लोकेशन श्वेता? ये भी मेरी गलती है. ये लोकेशन की ये ओसाड की आहे का पलीकडे लोकेशन चांगलं काय? कुठं? हा पण ठीक आहे.
बऱ्यापैकी शूट करून झालेलं इथलं. भेटलेत बऱ्यापैकी फोटो, पण थोडा मूड ऑफ झालाय कारण आम्हाला पाहिजे तसे फोटो इथं भेटलेच नाहीत. आता आम्ही चाललोय आमच्या नेक्स्ट लोकेशनला रिहे डॅमला शूट करण्यासाठी. ते पण आताच आम्ही डिसाईड केले की बाबा तिथं जाऊन आपण शूट करू, कारण इथं आम्हाला मनासारखे फोटो एवढे काय भेटलेच नाहीत. त्यामुळं भेटलेत बऱ्यापैकी फोटो, असं पण नाही की फोटो भेटले नाहीत, पण भेटलेत फोटो. भेटलेत ना, भेटलेत का, असं नाही की भेटलंच नाहीत, भेटलेत आपल्याला फोटो. चला कॅमेरा हातात ठेवू. तर भरपूर स्पीडनं आम्ही आलो आता रिहे डॅमला शूट करण्यासाठी. आलो तो सनसेट घ्यायला, पण आम्हाला काय सनसेट आम्ही असतोपर्यंत सन गेला खाली. हिचा झालाय मूड ऑफ. तोंड बघा, मूड ऑफ तो तोंड. आधी त्याचा काही विषय नसतो. आलं फोटो, नाही आलं विषय संपला. 2-3 चांगलं फोटो भेटलं टाकायला, संपला विषय. टाकणार 2ची. रिहे डॅम भारी आहे. रिहे डॅम का झाले आमचं शूट करून. आम्ही आता रिहे डॅम वरून निघालोय. अंधार भरपूर पडला होता. आमचं क्लायंट आहे ना थोडं नाराज झालतं, पण आता क्लायंट खुश दिसतंय. चेहरा बघू शकता, फोटो बघत बसलाय क्लायंट. हे चांगले आलेत का फोटो शोधते? खरं सांग, चष्मा नाही करत? आलेत ना. तर आता ह्या खुशीमध्ये आम्हाला जेवण पण भेटतंय. काय होतंय ना तुला? कसं तरी काय असतं? कसं तरी म्हणजे काय कसं तरी होतंय? वरती करशील की वरून खाली उलटी कर. नको रे, तू जा ना. नाही जायचं मला. ते उगाच सकाळी पोहे खाल्ले ना मी कधीच पोहे खाल्ले नाही घरून आल्यापासून. अचानक सकाळी पोहे खाल्ले की मला कसं तरीच व्हायला लागलं. तुला काय होतंय का? चल पुढं. श्वेताला पुढं पाठव. श्वेता प्लीज, श्वेता प्लीज. कोण आहे? थांब मला येऊ. थांब हमारा लीडर कैसा. मी पुढे जाऊ का? मला घर वाटतं इंग्लिश बोलते तिथं पुढे गेले. श्वेता प्लीज. श्वेताच पुढे जाते दरवेळेस. नेहमीप्रमाणे श्वेताने आमचे सगळे हँडल केलेले. खूप भारी वाटते. माहिती आहे मला, बघितले कसली पोरगी हसती. Game face on when I chase like that. Yeah, I play so strong with a knife in the back. I'ma swing home run like a baseball bat. Gonna see. आमचं जेवण करून झालेलं आहे आणि आपण आता व्हिडिओ थांबवतोय. तर भरपूर मजा आली, सगळ्या गोष्टी झाल्या. ह्यांचं शूट पण झालं. आवडले ना शूट तुम्हाला? जेवण पण झालं. ह्यांचं जेवण पण झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मेन म्हणजे मी पण असा ब्लॉग करण्याचा माझा पहिलाच ट्राय आहे. म्हणजे मी पहिलाच प्रयत्न केला या गोष्टी करण्याचा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चलो बाय बाय. Rise, you hate on that. I don't play both sides, don't need no cap. I'm a ride or die for my dreams on tap. I'm a fly real high, you ain't see me slack. No, it's not how you thought, it's how you